नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे आपल्या शेतकऱ्याचं अतोनात असं नुकसान झाले आहे। शेतीतील उभी असलेले पिके वाहून गेली, शेतीचे बांध फुटले आणि सिंचनाची लाईफलाईन असलेल्या आपल्या विहिरीचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नदी ओढ्याकाठच्या ज्या विहिरी आहे त्या अगदी गाळाने भरल्या आहे, बुजून गेल्या आहे, तर काही शेतकऱ्यांच्या अगदी त्या खचून देखील गेलेल्या आहे। पण मित्रांनो, आता चिंता सोडा, राज्य सरकारने या खचलेल्या बुजलेल्या विहिरींना नवजीवन देण्यासाठी एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये प्रति विहीर 30,000 रुपयापर्यंतचं अनुदान जारी करण्यात आलेलं आहे। नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांकरता जे रिलीफ पॅकेज जारी करण्यात आलेलं होतं त्यामध्ये 30,000 रुपयांपर्यंतचं अनुदान देखील जारी करण्यात आलेलं होतं, ज्या विहिरी खचलेल्या असतील, गाळाने भरलेल्या असतील त्याच्याकरता। तर याकरता आता अर्ज कसा करायचा, कोण शेतकरी पात्र राहणार आहे, सर्व काही इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, खरीप हंगाम 2025-26 मधील पूरग्रस्त विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने प्रति विहीर कमाल 30,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्याची अखेर मंजुरी दिली आहे आणि या संबंधीचा महत्त्वाचा शासन निर्णय GR नुकताच 13 ऑक्टोबर 2025 रोजी देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा GR वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता। याकरता तुम्ही पात्र आहात का आणि अर्ज कसा करायचा, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे। सर्वात पहिले तर तुमच्या विहिरीचा पंचनामा झालेला असणे आवश्यक आहे। जर तुमच्या विहिरीचा पंचनामा झाला नसेल तर लगेच मंडळ अधिकाऱ्याकडून तो पंचनामा करून घ्या। तुम्ही थेट संबंधित तालुका गट विकास अधिकारी BDO यांच्याकडे लेखी अर्ज देखील करू शकता आणि अर्ज करताना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जेव्हा शेतकरी अर्ज करतील तर त्या अर्जासोबत विहिरीची नोंद असलेला तुमचा सातबारा जोडणे आवश्यक आहे। विहिरीची नोंद असलेला सातबारा तुमच्याकडे नसेल तर तुमचा अर्ज जो आहे तो विचारात घेतला जाणार नाही। त्यानंतर तुम्ही ज्या विहिरीचा नुकसान भरपाई करता अर्ज करत आहात त्याचं जिओ टॅगिंग फोटो देखील सोबत जोडा, जेणेकरून अर्ज लवकरात लवकर विचारात घेतला जाईल। तुम्ही अर्ज दिल्यानंतर त्या अर्जाची पोचपावती घ्यायला विसरू नका, जेणेकरून भविष्यात ते पोचपावती तुमच्या कामी येईल। तुम्ही अर्ज केल्यानंतर तांत्रिक अधिकारी विहिरीची पाहणी करतील आणि दुरुस्तीचं अंदाजपत्र तयार करतील। जिल्हा अधिकारी कार्यालयातून 30,000 रुपयांच्या मर्यादित खर्चाला मान्यता मिळेल। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे दुरुस्तीच्या कामासाठी तुम्हाला 15,000 रुपये म्हणजेच 50% अनुदान जे आहे ते आगाऊ स्वरूपात दिल्या जाणार आहे। म्हणजेच 15,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या अकाउंटवरती काम सुरू करण्यापूर्वी मिळणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर थर्ड पाहणी आणि जिओ टॅगिंगचे फोटो तपासल्यानंतर उर्वरित 15,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहे। यामध्ये तुम्हाला कामाचं हमीपत्र सुद्धा द्यायचं आहे। यात चालू आर्थिक वर्षामध्ये दुरुस्तीचं काम पूर्ण करा। दुरुस्तीपूर्वी आणि दुरुस्तीनंतरचे विहिरीचे जिओ टॅगिंग फोटो काढणं बंधनकारक आहे, जेणेकरून कामामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही आणि तुमचं काम जे आहे ते पारदर्शक राहील। मित्रांनो, ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि एक मोठी संधी आहे। सिंचनाच्या विहिरी पूर्ववत करणे आणि शेतीला नव्याने उमेद देणे हेच या योजनेचं उद्दिष्ट आहे। तुम्हाला लवकरच अर्ज आणि हमीपत्राचा नमुना उपलब्ध होईल। याची माहिती लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनलवरती देण्यात येईल। तत्पूर्वी तुमचा पंचनामा झालेला नसल्यास तो लवकरात लवकर करून घ्या आणि गट विकास अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज दाखल करा। ही महत्त्वपूर्ण माहिती इतर गरजू शेतकऱ्यांपर्यंत देखील पोहोचवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। नवीन माहिती आणि नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनल झटपट इन्फोला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।